मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलपर्यटनाची सुरुवात 12ही महिने असलेली ही नदी आणि जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपर्यटनाचं भूमिपूजन झालं आणि हा प्रकल्पही सुरू झाला आहे। 12ही महिने असणारी ही नदी आहे भंडाऱ्यातून वाहणारी। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, कसं आहे सध्याचं वातावरण इथे? सध्या खरं तर विदर्भात पावसाचं वातावरण आहे, मात्र अद्यापही मान्सूनचं आगमन झालं नाही। असं असलं तरी वैनगंगा नदीमध्ये जे आहे ते पाणी आहे आणि या पाण्यामुळे जे आहे ते इथलं आजचं जे जलपर्यटनाचं भूमिपूजन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणं शक्य झालेलं। आपण पाहतोय की मुख्यमंत्री स्वतः जे आहे ते बोट चालवून या नौका पर्यटनाचा आनंद घेत आहेत। कशा पद्धतीने हे नौका पर्यटन होणार आहे आणि याचा कसा फायदा होईल हे स्वतः मुख्यमंत्री स्वतः आपल्या हाताने जी आहे ती बोट चालवून करून घेण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहिलं होतं की भंडारा जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी हा सगळा प्रकल्प आहे, कारण पर्यटनाला चालना मिळणार आहे। साधारणतः भंडारा जिल्ह्याला राईस सिटी म्हणून ओळखलं जातं। आता राईस सिटी शिवाय या जलपर्यटनामुळे जे आहे ते विदर्भातील पर्यटकांचा ओढा जो आहे तो या निमित्तानं या भंडारा जिल्ह्याकडे येणार आहे आणि याचा फायदा जो आहे तो भंडारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला होईल। त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। भंडारा जिल्ह्यातलं वैनगंगा ते गोसीखुर्द धरण इथपर्यंतचा जो आहे हे पर्यटन असणार आहे। साधारणतः 20 किलोमीटरचा हा टप्पा असणार आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून जे आहे ते एक प्रकारे विकास या भंडारा जिल्ह्याचा होणार आहे। आपण सध्या हे दृश्य पाहतोय की मुख्यमंत्री स्वतः या नौका चालवून जे आहे ते या पर्यटनाचा आनंद घेत आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांचं काही वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हे सगळे ज्या जलपर्यटनाचं आज औपचारिक उद्घाटन झालं त्यात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजून मागे पाहिजे दादा, जरा मागे बस, इनफ घ्या आता दादा, घ्या त्यांच्या बाजूला घ्या। अत्यंत सुंदर अशा प्रकारचं दृश्य, आत्ताचं इथलं वातावरण सुद्धा अतिशय छान आल्हाददायक असं वातावरण आणि अशा वातावरणात या एका वेगळ्या जलपर्यटन प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे। अपेक्षा आहे की यामुळे अनेकांना रोजगारही मिळेल आणि हा भाग विकसित व्हायला काही ना काही प्रमाणात मदत होईल।